हा सेकंड रो. इथे पण 2 डबल बेड आहे. ओके. 4 लोक इथे आरामात राहू. अच्छा, आपण किंग साईज दिला आपण. हो, दोन्ही किंग साईज. इथे बाथरूम आहे. ओके. झाले. सुंदर. असं बघायला गेलं तर तन्मय 2015 पासून इथेच आहे. अच्छा. म्हणजे तो खूप रेअर मुंबईला येऊन जाऊन असायचा. अच्छा. त्यामुळे त्याला तर इकडचा परिसर फार आवडतो आणि त्याने इथे फार मेहनत केली आहे. नक्की. आणि हे दोघे जेवत आहेत. काय हवं तुम्हाला? नको. आमच्या दोघांच्या ताटावरूनच कळतं की जेवण किती अप्रतिम होतं. आणि अधिरससाठी खास आंबा आणला आहे. जसं आपण मगाशी सांगितलं की आपल्याकडे गीर गाई आहेत आणि गीर गाईचे आपण दुधापासून तूप बनवतो. तर हे आपण बनवलेलं तूप आहे. ओके. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये. गेल्या वेळेला तुम्ही आपला जो मुंबई गोवा हायवे आहे या हायवेचा व्हिडिओ बघितला, त्याची आपण संपूर्ण माहिती दिली. बरोबर ना? दिली ना? तर आज आपण जाणार आहोत नेचर यात्रा द फार्म स्टेला भेट द्यायला. आता उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे आणि तुम्ही सहकुटुंब सहपरिवार कोकणात फिरायला येता, मित्रांबरोबर कोकणात फिरायला येता. तर त्या ठिकाणी कोकणात आल्यानंतर म्हणजे तळ कोकणात खास करून आल्यानंतर एक चांगला स्टे तुम्हाला जर हवा असेल तर आजचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, गुगल मॅपवर नेचर यात्रा टाकलात तर नक्कीच योग्य जागेवर तुम्ही बरोबर पोचाल. तरी पण मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतोच की आता आपण आहोत ते देवगड मालवण रोडवर. मालवणवरनं देवगडच्या दिशेने प्रवास करतो आहोत आणि ही आहे संपूर्ण आचरा बाजारपेठ. आचरा बाजारपेठ क्रॉस करून आपल्याला टुवर्ड्स देवगड साईडला जायचं आहे. जर इथून आपण उजवीकडे वळलो तर कणकवली, डावीकडे वळलो तर आचरा बंदर आणि सरळ गेलो की आपण जातो ते देवगडला. तर आपल्याला देवगडच्या दिशेने प्रवास करायचा आहे. तर आता आपण आचरा बाजारपेठेकडनं थोडं पुढे आलो आहोत. साधारण एक 3-4 किलोमीटर पुढे चढाव चढून या ठिकाणी जर आपण डावीकडे वळलो तर हा रस्ता कुणकेश्वरला जातो. हा डावीकडे न वळता सरळ जो रस्ता देवगडला जातो त्या रस्त्याने आपल्याला थोडं पुढे जायचंय आणि एक 100 मीटर. आणि हा रस्ता बघा उजव्या हाताला वळतो. या रस्त्याने आता आपल्याला आत वळायचंय आणि इथून काहीच किलोमीटर आपल्याला आतमध्ये जायचंय. येस, तर उजव्या बाजूला वळल्यानंतर त्या जंक्शन पॉइंट पासून हार्डली 1 किलोमीटरच्या आतच आपण पुढे आलो आणि आपल्या उजव्या हाताला आहे नेचर यात्रा द होमस्टे. हे त्याचं मेन गेट आहे. हॅलो, कुठे आहेस रे? थम्सअप. तर छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात आता आपण आलेलो आहोत आणि ड्रोन शॉट्समध्ये तुम्ही पाहिलंच केवढा मोठा परिसर आहे. गाडी पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथे आपल्याबरोबर आहेत तन्मय दादा, तन्मय आंबळे. नमस्कार दादा, स्वागत आहे मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलवर. वहिनी तुमचं देखील स्वागत आहे. खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन आणि खूप सुंदर परिसर आहे. आम्ही ड्रोनमधनं सगळा परिसर बघितलेला आहे. आपण स्टेजची माहिती तर नंतर घेऊ, पण उजेड आहे तोच तर आपण बाहेरचा जो निसर्ग आहे तो आपण जाणून घेऊया आणि मग आपण स्टेमध्ये आतमध्ये जाऊया. ओके. तर तन्मय दादा, आपण जसं पुढे पुढे चालतोय तसेच थोडी माहिती घेत आपण पुढे जाऊ. तर साधारण याची सुरुवात कधीपासून झाली? हे म्हणजे बाग माझ्या वडिलांनी 2000 साली सगळे डेव्हलप केले. अच्छा. आणि साधारण किती परिसर आहे? टोटल 30 एकर आहे. 30 एकरमध्ये. 30 एकर मध्ये जवळजवळ आपली 1000 आंब्याची कलम आहे. अरे वा. 370 नारळ आहेत. ओके. आणि बाकी 150 काजू आहेत. हां हां हां. आणि इथे सगळे आम्ही सगळी वेगळी वेगळी म्हणजे व्हरायटी लावली. म्हणजे आता हे नोनीचं एक झाड आम्ही आता लावलं गेल्या वर्षी. ओके. याला काय म्हणतात? नोनी. नोनी म्हणजे ते फळाचं फळ आहे. ओके, आयुर्वेदिक फळ आहे. नाईस. हे गेल्या वर्षी आम्ही लावलेलं. अच्छा. त्याच्यानंतर इथे सगळे आम्ही मसाल्याची शेती केलेली. ओके. हे मोठं झालं ते कढीपत्ता. कढीपत्त्याचं झाड आहे.
सुंदर. ते केळी लावलेली. अच्छा, ही आपली वेलची केळी आहेत की रेग्युलर? हा, वेलची आणि G9 म्हणून आहे. ओके. इथे G9 लावले, इथे वेलची केळी लावली. अच्छा, सुंदर. आणि हा मस्त छान पाथवे केलेला आहे तुम्ही. हो. मग जे तुमच्याकडे गेस्ट येतात त्या गेस्टला आपण ही सगळी माहिती देतो. हो, आता हे आम्ही तो पुढे आहे, तो रेड अडुलचा लावलेला आहे. अच्छा, ओके. ही पानफुटी लावलेली आहे. अच्छा, हे उगाच एक मेलेलं आहे पाणी जास्त झाल्यामुळे. बाकी ते पुढे जे दिसत आहे ना, ही वाला. वेलचीची आहे. अच्छा. जाडी वेलची असते ना मोठी. ओके. पण आपल्या वातावरणात वेलची इथे तयार होते. वेलची आता मी एक्सपेरिमेंटल म्हणून लावलेली आहे. अच्छा. 1.5 वर्ष झालेत त्याला. बघूया. झाडं तर चांगली झाली आहेत. हा, हे बांबूचा लावला. अच्छा, आता जवळजवळ अर्धे बांबू आम्ही कापून झाले, म्हणजे आमच्या बागेत कुठे कुठे लागतात. ओके. मग ते आम्ही इकडचेच कापून सगळं वापर करतो त्याचा. नाईस. आणि याच्याने काय म्हणजे शेड पण चांगली होते. नक्कीच आणि नक्कीच. लगेच 2 वर्षात एवढी हाईट गेन केली त्यांनी. बरं. तर खूप छान वाटतं इथून निसर्गाच्या सानिध्यात फिरत असताना. इथे चाफ्याची देखील झाड आहेत. ते दोन्ही साईडला चाफा लावला. चाफा आहे. वा. हे आवळा. हा आवळा आहे. अच्छा. आणि आवळा धरलाय वाटतं. झाला म्हणजे काढून झालेत ते आता. अच्छा. थोडे उरलेले आहेत तेच. साधारण सीझन काय असतो? आता गेल्या महिन्यात सगळं लागून गेला. ओके. आणि हे जे आपल्या आता बागेत जी काही फळ धारणा होते, जसं आता आवळा आहे, आंबा आहे, तर ह्याचं काय करता तुम्ही? याची विक्री करता की काही प्रोडक्ट म्हणजे बनवता? आता सध्या आमचे रिसॉर्टमध्ये जे लोक येतात, अच्छा. मग त्यांनाच आम्ही देतो, म्हणजे आवळ्याचा लोणचं. अरे वा. अरे वा. मोठ्या प्रमाणात करत नाही. अच्छा. घरगुती लेवलवर तेवढं करतो. आणि हा आंबा आपला विक्रीस तयार झाल्यानंतर इथे लोकली विकता की तुम्ही? लोकली विकतो आणि आमचं फार वर्षापासून आहे, मग ते आमच्या ज्या ओळखीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये आम्ही मार्केटिंग करतो. ओके. तर हा आपला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आंबा हो, जातो. सगळीकडे आम्ही पाठवतो. ओके. अधिराज, कसं वाटलं? आवडलं? अच्छा, स्विमिंग पूल. हे कसलं झाड आहे? हे सीता अशोक आहे. अच्छा. ह्याचं आपल्या म्हणजे पुराणामध्ये महत्व फार आहे. म्हणजे सीता पंचवटीमध्ये जेव्हा होती ना, तेव्हा ही झाडं असायची. अच्छा, हे ओरिजिनल सीता अशोक आहे. हे जे आपण उंच म्हणतो ना, ते जे अशोकाची झाडं. बरोबर. मिसलेट केलं जातं. बरोबर. ह्याचं म्हणजे फायदा असा की ह्याच्यावर बरेच कीटक येतात, अच्छा. बटरफ्लाईज येतात. ओके. म्हणजे इकॉलॉजीसाठी ते चांगलं आहे एकदम. नक्कीच. आणि याला हे फ्लॉवरिंग झालेलं आहे. फ्लावरिंग आलं. मस्त. हे पण 1 वर्षाचं जातं. अच्छा. जवळजवळ 20 फुटापर्यंत जातं. ओके. फणस भरपूर धरलाय तुमच्याकडे. सुंदर. वा. वटपौर्णिमेला सगळ्या काढायला आहे. अच्छा, त्यावेळेला हे तयार होणार. हा, हे पण कशी 2 झाडं एका ठिकाणी आली आहेत. अच्छा. म्हणजे एक कापास एका साईडला आणि दुसऱ्या साईडला बर्क आहे. म्हणजे एकाच झाडाला 2 हे हा, आहेत. तशी 2 झाडं आलेली आहेत. अच्छा, ती आम्ही अच्छा, तिथे अच्छा. ठेवलेली आणि ते तशीच वाढली. आता ते एक झाडासारखंच झालेलं आहे. अच्छा, एक झाडासारखंच झालेलं आहे. बरोबर. तर कापा आणि बरका हे 2 प्रकार आपल्याला फणसातले बघायला मिळतात. तर ते इथे आहेत. दोन्ही एकाच झाडाला लागून आहेत. म्हणजे लागून झाड असल्यामुळे एका बाजूला बरका आहे, एका बाजूला कापा आहे. तन्मय, आता हा जो चारा लावलेला आहे ते गवत आहे मग, बरोबर ना? हे सुपर नेपियर गवत म्हणतात. अच्छा, सुपर नेपियर. हा, तर ओके. ते गायींसाठी एकदम चांगलं, म्हणजे गायींना प्रोटीन आणि फॅट वाढण्यासाठी एकदम. अच्छा. 12 महिने असतो तो चारा. ओके. आणि 12 महिने तुम्ही हा चारा, हिरवा चारा घालता. हो हो. ओके. आणि पण हे आता आहे ओपन मध्ये, पण तसंच चारी बाजूने बंदिस्त आहे. हा, ते आम्ही अर्ध बंदिस्त म्हणतात त्याला. ओके. तर त्याच्यामध्ये आता कसं आहे, एक सकाळच्या वेळी आम्ही इथे सोडतो. अच्छा. आणि रात्री आम्ही आतमध्ये गोठ्यामध्ये त्यांना बांधतो. अच्छा, गोठ्यामध्ये बांधतो. दिवसभर हा एवढा परिसरात ते फिरतात. फिरतात. ओके. आणि तेवढं त्यांना चांगलं उन्हामध्ये सोडलेलं. धीरज, ही बघ गाय तू घालतो. घे घे, काय नाही. अरे काय, हे घे, घाबरू नकोस. लांबून घाल. हे हात पकडणार ते. हे बघ. अरे, ये इथून. तू गावात राहून घाबरतोस. आले सगळे. गिर गाईचं वैशिष्ट्य काय असं, म्हणजे दुधासाठी? गीर गाय म्हणजे कसं आहे, ह्यांचं जे दूध असतं त्याच्यामध्ये A2 प्रोटीन असतो. अच्छा. आणि बाकीच्या जर्सी गाई असतात, होलिस्टीन गाई असतात, त्यामध्ये A1 प्रोटीन्स. आणि A2 प्रोटीन जे असतं ते पचायला एकदम चांगलं, इझिली असतं, डायजेशन होतं त्याचं. ओके. मग आता हे या गायींपासून जे आता दूध येत आहे त्या दुधाचे काही प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात का? बेसिकली घी बनवतो. अच्छा. आणि ताक बनवतो. ताक आम्ही लोकली विकतो. ओके. आणि घी आम्ही ऑनलाईन किंवा ओळखी थ्रू ओके. सगळ्यांना विकतो. मग ते जे प्रोडक्ट आहेत ते आपण नंतर जाऊन बघूच, जे काय आपल्याला विक्रीसाठी आपल्याकडे अवेलेबल आहे ते प्रोडक्ट नक्कीच बघू.
तर ह्या टोटल आता किती म्हणाला तुम्ही गाई? या 7 आहेत 7 गाई आहेत. आणि एक बैल आहे. अरे वा छान. ह्या बैलाचं नाव काय? डमरू. डमरू. अरे वा. आणि किती वर्षाचा आहे हा तरी 6-7 वर्षाचा आहे. ओके नाईस. तर इथे काजूची पण झाडं आहेत बऱ्यापैकी. काजूचं पण उत्पन्न घेतो आपण. हो काजूचे एक 150 झाड आहेत. अरे वा. त्याच्या अराउंड आम्हाला जास्त येत नाही पण 400-500 किलो येतात काजू वर्षाला मिळतात वर्षाला नाही. आणि मग ते तुम्ही फोडून विक्री करता. हा आम्ही विकतो. हो. हे आपण खत जे बनवलं हे गांडूळ खत. हे गांडूळ खत आहे. अच्छा आमच्या गिर गायींपासूनच आम्ही बनवतो. अच्छा. तिच्या शेणापासून गांडूळ खत बनवतो. एक ह्याच्यात घातलं की 2 महिन्यात ते तयार होणार. वरती आम्ही गांडूळ घालतो. 2 महिने लागतात ते तयार व्हायला. अच्छा प्रॉपर आपलं गिर गायीचंच आहे. सध्या आम्ही आमच्या बागेसाठीच करतोय. ओके. इन फ्युचर जर वाढलं तर मग ते सेल करायचा पण विचार आहे आमचा. हे फायनल प्रोडक्ट आहे ना. ह्याचा साधारण रेट काय असतो मार्केट रेट? मार्केट तुम्ही 1 किलो वगैरे घ्यायला गेला तर तो तुम्हाला महाग भेटतो. अच्छा. टनावर घ्यायला गेलात तर 15 रुपये 16 रुपये ओके. असा रेट चालू आहे. आता आपण इथून कुठे जायचं आहे? आता आपण बायोगॅस प्लांट बायोगॅस प्लांट पण आहे आपल्याकडे. अरे वा. चला आधिराज बायोगॅस प्लांट बघायला. इथे ही जेवढी आंब्याची झाडं तुम्ही आता लागवड केलेली ही सगळी हापूस आहेत की त्याच्यामध्ये पण काही? नाही जास्त करून हापूस आहेत. अच्छा. बाकी थोडे मिक्स क्रॉपिंग पण आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये काय आहे? केसर केसर आहे. आणि लंगडा अच्छा अच्छा अच्छा. पायरी ओके. असे बरेचसे मिक्स क्रॉपिंग पण आहेत. यंदाच्या सीझनला हापूस कसा होता? म्हणजे हापूस यावेळी फार कमी होता. फार कमी होता. जवळजवळ 20-25% म्हणायला हरकत नाही. अच्छा. तर हे जे आता आपण युनिट बघतोय हे बायोगॅस युनिट आहे. हे बायोगॅस युनिट आहे. अच्छा. अरे वा. आणि ह्याच्यात रोज 2-3 गमेले शेण घालतो. अच्छा. जे हे चेंबर आहे. हा इनपुट आहे ह्याचा. ओके. मग इथून शेण घातलं हा. तर ते सगळं ह्याच्यात जातं. ओके. ह्याच्यातून गॅस सगळा बाहेर येतो. म्हणजे हा पाईपलाईन आहे ना. अच्छा मग आपलं जे सगळं जेवण बनतं अच्छा. ते ह्याच्यावरच आहे. म्हणजे आता जेवढं पण तुमच्याकडे गेस्ट येतील किंवा तुमचं रेग्युलर जेवण असेल हे संपूर्णपणे या बायोगॅसवर बनतं. ह्याच्यावर आम्ही करतो. अच्छा. सुंदर सुंदर. आणि त्याच्यावरून पुढे जी स्लरी येते ओके. ती मग आम्ही झाडांना वगैरे घालतो. अच्छा. ते एक खत म्हणून तुम्ही खतावरून घालतो. वापरू ते शकता. चांगलं म्हणजे. सुंदर. तर आता आपण वॉक घेऊन पुन्हा आपल्या स्टेकडे आलेलो आहोत ना. स्टेकडे आलो. तसं बघायला गेलं तर अख्खी पूर्ण 30 एकरची बाग फिरायची तर म्हणजे दिवस पाहिजे. बरोबर. स्विमिंग पूल मध्ये जायचं. हो जाऊया. पपाया. अरे आता आपण स्टेकडे जाऊया. मी चाललो जिमला. तर आता आपण स्टेकडे आलेलो. तर टोटल किती रूम्स आहेत आपल्या? टोटल आपल्याकडे आता 4 रूम्स आहेत. अच्छा. आणि एक डॉमेट्री आता अंडर चालू आहे. ओके. तर आता आपण रूम आतून बघू. आपली फॅमिली रूम आहे. अच्छा. थोडं आपण लाईट्स हे करू शकतो अजून. ओके नाईस. सो हे 2 किंग साईज बेड आपण फॅमिली रूमसाठी दिलेले आहेत. येस. हा एक बेड आहे. हा एक बेड आहे. कसं वाटलं अंकिता? सुंदर ना. अच्छा. हा बाथ स्पेशियस ह्यूज सुंदर आणि क्लीन आहे. नाईस. मग इथे आता किती लोक आपण अकोमोडेट करतो? ते शक्यतो मिनिमम 4 मॅक्झिमम 7-8 लोकांपर्यंत घेतो. अच्छा. ओके. एक्स्ट्रा बेड वगैरे एक्स्ट्रा बेड कडून कमीत कमी 7 ते 8 लोक 7-8 लोक आरामात राहतात. ओके. आणि ते बाल्कनी अच्छा. ह्याला अटॅच बाल्कनी बाल्कनी. मागच्या बाजूला. ओके. नाईस. ओ वाव. इथे आम्ही झोपाळे वगैरे ठेवलेले आहे. तर इथे हॅमॉक देखील लावलाय. हो. वा. आणि एवढा घन आहे आजूबाजूचा एरिया म्हणजे झाडं आहेत त्याच्यामुळे ऊन तर दिवसाचं पण येणार नाही खाली. बाहेरच्या पेक्षा इथे जवळजवळ 6-7 डिग्रीचा फरक आहे. फरक पडतो. नक्कीच नक्कीच. इथे लोक आरामात दुपारी बसतात आरामात. आरामात आरामात बसू शकता. नाईस नाईस. खूप सुंदर. खरंच तुम्ही जे नाव दिलंय ते साजेसं नाव आहे. खूप सुंदर. छान. हा सेकंड रूम. इथे पण 2 डबल बेड आहे. ओके. 4 लोक इथे आरामात राहू. अच्छा. आपण किंग साईज दिला आपण. हो दोन्ही किंग साईज. इथे बाथरूम आहे. ओके.
पण सगळे वॉशरूम्स ह्यूज साईज ठेवले आहेत. सुंदर. आणि इथे आता आपण काय काय अम्युनिटीज मध्ये देतो आपल्या जे आपण रेंट घेतो त्याच्यामध्ये चेक इन टाइम आणि चेकआउट टाइम काय असो? चेक इन टाइम आपला सकाळी 12 दुपारी 12चा आहे आणि Okay. चेकआउट 10चा असतो. अच्छा. आणि मग ह्याच्यामध्ये या अम्युनिटीज मध्ये तुम्हाला एक एसी, हा देन टीव्ही. एसी आहे, टीव्ही आहे. Okay. आता ते नवीन रूम तिथे आम्ही प्रोजेक्टर लावलाय. अच्छा. ते वेगळा एक्सपिरियन्स. नक्कीच नक्कीच नक्कीच. इथे छोटंसं अम्युजमेंट पार्क हे छान बनवलंय, झोपाळा आहे आणि हे अधिराजसाठी बेस्ट आहे. हा ओके. ह्या आता 2 नवीन रूम बनवल्यात याच्या व्यतिरिक्त आणि आपण डॉर्मेटरी करतोय. ती अंडर कन्स्ट्रक्शन. अच्छा, ती अंडर कन्स्ट्रक्शन. ओके. ही देखील बिग साईज आहे. हा. रूम आपल्या सगळ्या प्रशस्त ठेवल्यात आपण. म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण एक बेड दिलाय. हा, इथे एक बेड आहे. ओके. इथे एक्स्ट्रा आम्ही 1-2 बेड देतो. अच्छा. म्हणजे इथे देखील वर 2 आणि खाली 2 जण आरामात अकोमोडेट होऊ शकतो. नाईस. इथे आम्ही प्रोजेक्टर. अरे वा. या प्रोजेक्टवर डायरेक्ट समोर, म्हणजे आज आम्ही मुंबई इंडियन्सची मॅच प्रोजेक्टरवर बघू शकतो. आणि तुमचा वेगळा सेटअप असेल आउटसाईड. हा अच्छा. अंडर द स्टार्स. नाईस नाईस नाईस. हे पण युनिक आहे, छान. क्लास. वा, सुंदर. नाईस. आम्हाला देखील इथे येण्या अगोदर उत्सुकता होती की एवढ्या आतमध्ये आम्हाला काय वेगळं बघायला मिळेल, पण नक्कीच काहीतरी वेगळं नक्कीच बघायला मिळेल. स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे आपल्याला बेटा, थांब जरा. थांब ना बाबू. तर या रूममधनं आता आपण या रूममध्ये आलेलो आहोत. साधारण इंटेरियर दोघांचंही सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. छान. हे देखील किंग साईज बेड आणि हा वॉशिंग. नाईस. सुंदर. आता आपण सगळ्या रूम्स बघितल्या. टोटल आपल्याकडे ह्या 2 या 2 आणि त्या 2 टोटल 4 रूम्स आहेत. आता आपण साधारण आत्ताच्या तारखेला म्हणजे ह्या मेच्या सीझनमध्ये जर मोठा ग्रुप येत असेल तर साधारण किती लोकांना जास्तीत जास्त आपण इथे अकोमोडेट करू शकतो? आपण एक 25 लोकांपर्यंत करू शकतो. 25 लोकांची जर ट्रिप आली एकत्र तर आपण सगळ्यांना इथे या ठिकाणी अकोमोडेट करू शकतो व्यवस्थित. आणि वन्स आपली डॉर्मेटरी चालू झाली की अजून 10-12 लोकांना अजून वाढू शकतं. आणि साधारण आपण कधीपर्यंत हे पूर्ण करू शकतो डॉर्मेटरी? 1-2 महिने जातील. 2 महिने जातील. ओके. दुसरी गोष्ट, आता हा मे महिना संपल्यानंतर कोकण किनारपट्टीला जी रिसॉर्ट्स आहेत बरीचशी ती पावसामुळे बंद असतात. तर इथे वर्षा पर्यटनाचं तुम्ही काय तयारी केली का? त्या सीझनला कमीच असतो, पण येणारे लोक असतात. ओके. ज्यांना नेचरमध्ये फिरायचं आहे नक्कीच. तशी पण बरेच लोक असतात. हो, त्यासाठीच मी विचारलं तुम्हाला की जर मालवण बंद आहे, बरीचशी रिसॉर्ट जी बीच टच आहेत ती बंद असली तरी हे तुमचं रिसॉर्ट चालू आहे. सो तळका कोकणात आल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन वर्षा पर्यटनाचा देखील आनंद घेऊ शकतो. आरामात. नक्कीच. आणि ऍक्च्युली कोकणामध्ये ना तो टाइमच म्हणजे फिरण्यासारखा बेस्ट आहे, बेस्ट आहे. आता जर तुम्ही उन्हाळा बघितला तर प्रचंड बघण्यासारखं. नेचर जर बघायचं असेल तर उन्हाळ्याच्या नंतरचा पावसाळा आपण नक्कीच प्रिफर. सप्टेंबर. येस येस येस. आजूबाजूला आणखी काही फिरण्यासारखी या रिसॉर्टच्या स्थळ? जवळपास म्हणजे एक आचरा तुम्ही जाऊ शकता. येस, आचरा बीच आहे. सफारी आहे. ओके. बीच आहे. नक्कीच. त्यानंतर पोखरगाव मंदिर आहे. अच्छा, आहे. कुणकेश्वर आहे. तर इकडे पर्यटन आपण करू शकतो. नक्कीच नक्कीच. तर आता आपण रूम्स बघितल्या. या रूम्स व्यतिरिक्त आता आपल्याकडे काय? हे आपलं क्लब हाऊस आहे. अरे वा, सुंदर. टेबल टेनिस म्हणजे भरपूर काही आहे आपल्याकडे. नक्कीच. आता एवढ्या आतमध्ये आल्या लोकांना पाहिजे ना. नक्कीच नक्कीच. अगदी 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 अगदी. आणि तसं तितकंसं आतमध्ये नाहीये आपलं. येस, तितकंसं आत लोक तर जवळजवळ 30-40 किलोमीटर आतमध्ये जातात. तितकंसं आपलं नाही. आपण मालवणपासून किती किलोमीटर असू? मालवणपासून एक 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. आणि आचरापासून तर हार्डली 5 किलोमीटर. येस. तर इथे आपल्याकडे कॅरम आहे, देन टीटी आहे. तुम्हाला आवड आहे की नाही टीटीची? अच्छा, म्हणजे तुम्ही खेळता म्हणून तुम्ही ठेवलंय. नाईस नाईस नाईस. आणि जिम देखील आहे. येस. तर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल तर तुमच्यासाठी जिम देखील आहे. क्लास. आणि अगदीच छोट्या मुलांसाठी देखील. वा,
हा मग धीरज मी आलो मी आल्याशिवाय उतरू नको. वेलकम. पूलकडे या. चलो चलो. अधिराजची इच्छा पूर्ण करूया पूलमध्ये. नाहीस पूल. अधिराज तर पाणी गरम आहे. गरम आहे तो तो आला. नाईस नाईस. अरे अधिराज पडशील. अरे चल. अरे तिकडे कोकमा पण आपलीच आहेत का? ओके. कारण बरेचसे प्रोडक्ट याच बागेतले आहेत. जसं नारळ असेल, काजू असेल, काळी मिरी आहे, इथे फणस आहे, आंबा आहे. त्याच्यानंतर आपण आवळा बघितला ना, आवळा आहे. बरेच प्रोडक्ट आहेत आणि त्या प्रोडक्टपासून वेगवेगळे म्हणजे बरीच फळं आहेत आणि त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात या ठिकाणी. आणि आता आपण आस्वाद घेतला आहे हा कोकम सरबताचा. मुळात आपल्याकडे जी कोकमं पिकतात त्याच्यापासून हे सरबत बनवलं जातं. आज आहे आपल्या मुंबई इंडियन्सची मॅच. सो बंटी कांबळी पण आलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की इथे प्रोजेक्टर देखील आहे. वा. तर आपण प्रोजेक्टरवर मुंबई इंडियन्सची मॅच बघू शकतो. आणि संध्याकाळी आपण काय बार्बेक्यू करणार. सो त्याचा पण बेत आहे. तर आम्ही मस्तपैकी प्रोजेक्टर लावून मॅच बघायला बसलोय. एवढी धमाल काय म्हणतो. आणि हा खातोय भजी. दाखव काय काय कोणती कोणती भजी आहे. कांदा भजी, बटाटा भजी. तू खाल्ली रे? खाल्ली नाही अजून तू? बार्बेक्यू खा मग. भजीवर कशाला पोट भरतं. आता आपल्याला ज्या ज्या मेन मॅच बघायच्या आहेत ना बंटी, आपण 5 लोकांनी इकडे यायचं मॅच बघायला. अधिराज बार्बेक्यू करूया ना. ही आयडिया चांगली आहे. मस्त एअर ड्राईव्ह बार्बेक्यू चिकन. नाईस. अधिराज तुला आवडतं ना हे सगळं करायला? मी पण एक ठेवू. मग तू ठेवू नकोस, त्यांना ठेवू दे. मला पण ठेवायचं. तू लहान आहेस ना अजून. ते येतं लहान काय. मी मम्माला सांगतो व्हिडिओ बनव का यूट्यूबवर. नाही देत ती बनवायला. ह्याला पण कुठला मसाला लावून मॅरिनेट केलाय? आपला नेहमीचा रेग्युलर मालवणी मसाला. मालवणी मसाला. अरे वा. थँक्यू. घ्या रे. अधिराज घे. कसे आहेत रे? मस्त. छान व्यवस्थित झाले. आणि बंटी नेहमीप्रमाणे उशिरा थंड खाण्याची सवय झाली. घे ना, लाजू नकोस, खा संपव. चलो याचा आस्वाद घेऊया आता आपण. तर आता आपण आलो आहोत कॅमेरा काय कॅरम खेळायला. सारखा तोंडाला कॅमेरा असतो म्हणून कॅमेरा. आणि तुम्हाला माहिती आहे का, ऐक जरा, तू सिनेमॅटिक नको घेऊ, जरा ऐक. ब्लॉगचं ठरलं. तुला माहिती आहे का, आमची भूमी रेवंडी भूमी कलाकाराची भूमी आहे. आमच्या रेवंडीने एक इंटरनॅशनल कॅरम चॅम्पियन दिलाय. सुहास कांबळी आमच्या रेवंडीतले. सुहास काका व्हिडिओ बघत असाल माझा तर बघा आता गेम. बोनी करून टाक. कळलं का? थांब थांब थांब. ए थांब थांब. ए काय
कांबळी असो आम्ही मारले होतो तेच समजलं ना. आणि मी किती वर्षानंतर खेळलो. आम्ही काय दररोज खेळतो का 2 मारले ते सांगितलं असते आता मी. हे बघ त्याला वाढून दिलेला आता वाढून दिलेला होता समजला ना. सुहास कांबळींचा पुतण्या आहे. ते का सांग त्या वाढून दिलेला होता पहिलं ब्रेक केलं ते आता बोललोच ते एक चांगली म्हण होती पण असं जाऊ दे. खेळतो का नाही अरे माझा भाव खेळता पहिला बघितलं ना हा इथे 2 मारले 3 मारले असे 56 मारले मी चल मोठो इलो मोठो शिकवू तुला आमचं माका. तर जेवणाला जाण्याच्या अगोदर आमच्या छान गप्पा रंगल्या आणि म्हणून मी म्हटलं की या प्रोडक्टिव्ह गप्पा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून मी थोडंसं तुमच्या परमिशनने शूट करतोय. मुळात काय असतं की आपल्यासारखी जी लोकं आहेत ही आपण सगळीजण मुंबई सोडून या ठिकाणी आलेलो आहोत. वडिलांनी आपल्या या ठिकाणी जागा घेतली पण ती नंतर कशी फुलवावी किंवा इथे काय करावं किंवा इथे व्यवसायाची संधी कशी निर्माण करायची असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि जो तो त्या परीने धडपड करत असतो. तुम्ही कसे काय या ठिकाणी आलात? असं बघायला गेलं तर तन्मय 2015 पासून इथेच आहे. अच्छा. म्हणजे तो खूप रेअर मुंबईला येऊन जाऊन असायचा. अच्छा. त्यामुळे त्याला तर इकडचा परिसर फार आवडतो आणि त्याने इथे फार मेहनत केली आहे. नक्कीच. आणि नंतर लग्न झाल्यानंतर मी बेसिकली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होते, बऱ्याचशा कंपनीजमध्ये काम केलं. अच्छा. बट तिकडचं लाईफ जी मुंबई पळते आहे सतत कामाच्या पाठी, धावपळीच्या पाठी, ट्रॅफिक्स अँड ऑल, त्याच्यानंतर इथे येणं हा डिसिजन जो होता तो मला असं वाटतं खूप बेस्ट डिसिजन होता. कारण इकडचं ॲटमॉस्फिअर, इकडची लाईफ अगदी सुरळीत चालली आहे. म्हणजे धावपळीचं काही टेन्शन नाहीये, बाकी कुठल्या गोष्टीचं काहीच टेन्शन नाहीये. सो इथे येणं वॉज द बेस्ट डिसिजन. आणि माझं छोटंसं बाळ आहे, अराउंड 1 इयरचं आहे. त्याच्यासाठी हे ॲटमॉस्फिअर ही खूप मला हेल्दी वाटलं. आणि कधी ह्या गोष्टीमध्ये मी उतरले नव्हते, त्यामुळे इकडचा एक्सपिरियन्स मला जो मिळाला तो खूपच छान होता. त्यामुळे मग आता मी असं डिसाईड केलं आहे की मोस्ट प्रॉब्ली आम्ही इथेच राहू आणि इथेच जे काय आहे ते छान सगळं पुढे नीट करू. नक्कीच. माझं नेहमीच हे म्हणणं असतं की इथे जर एखादा व्यावसायिक तयार झाला तर इथल्या स्थानिक लोकांना एक रोजगाराची संधी त्यातून उपलब्ध होते आणि नक्कीच तुमच्या या व्यवसायातनं जास्तीत जास्त स्थानिक लोकांना देखील व्यवसायाची संधी इथे म्हणजे मिळाली असेल. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जेवण आलं आहे. चिकन वडे, पॉम्फ्रेट आणि ही आहे सुरमई. व्हेज पण आहे आणि प्लस कोळंबी फ्राय आहे. दादा, वेल इन ॲडव्हान्स आपल्याला आपण ऑर्डर दिली तर आपल्याला हवा तो मेनू आपण फिश हो तुम्ही ऑर्डर आधी दिलात तर तसं आपण अरेंज करू शकतो. नक्कीच. फिश इव्हन बार्बेक्यूची पण बार्बेक्यू आपण वेल इन ॲडव्हान्स सांगितलं तर तुम्ही ते सगळं अरेंज करून देऊ शकतो. हो ते सगळं करू शकतो. नाईस नाईस. हे जे आता फ्रेश फिश आणता ते तुम्ही कुठल्या मार्केटमधून आणता? आम्ही मालवणवरून आणतो. मालवण. वीकली आम्ही घेऊन येतो. अच्छा. ऑर्डर असेल तशी ओके. करून ठेवतो. कशी आहे चिकन थाळी? मस्त कडू टेस्ट मस्त आहे. तू काय घेतलं? पॉम्फ्रेट. फिश कसं आहे? फ्रेश आहे. छान. आणि चिकन थाळी खरंच चांगली आहे, सुंदर. बिग थम्सअप. अधिराज, तू काय खातोय? चिकन. मस्त आहे. वा. काय हवंय तुला? चला आता पटापट जेवून घ्या. हे जण एकमेकाचं शेअर करूनच खात आहेत. मासा फ्रेश आहे, टेस्टी आहे. अस्सल मालवणी बोलू शकतो आपण जेवण. आणि चिकनची पण टेस्ट अप्रतिम. नाईस. सोलकढी मी ट्राय करू. चांगली आहे, जाडसर सोलकढी आहे. बऱ्याच ठिकाणी पातळ असते, टेस्टी आहे. तर झोपेच्या गोळ्या आल्या आहेत. काहीच आणि झोपायचं. जबरदस्त. आमरस. याच्यावर काय स्प्रिंकल केलंय? कॅश्यू. ओके. त्याच्यानंतर हा उकडीचा मोदक. आणि जसं आपण मगाशी सांगितलं की आपल्याकडे गीर गाई आहेत आणि गीर गाईचे आपण दुधापासून तूप बनवतो. तर हे आपण बनवलेलं तूप आहे. ओके. सो हे
पूर्णपणे दुधापासून बनवलेलं आहे. हे आम्ही आमच्या इथेच बनवतो. अच्छा. बिलोना मशीनवर ओके आणि स्लो चर्निंग प्रोसेस असते. ओके त्याच्याने आम्ही हे सगळं बनवलं आहे. अच्छा. तर साधारण काय कॉस्ट पडते आता याची? ही 2100 रुपये किलो आहे. अच्छा, आणि 2100 रुपये किलो. आणि ही साधारण बरणी किती किलोची आहे? ही अर्धा किलोची. अर्धा किलोची. जर आपण लिटरच्या बाबतीत म्हणायला गेलो तर कसं काय कॅल्क्युलेट? 1 kg इज इक्वल टू 1 लिटर साधारण तेवढंच होतं. ओके. आणि 2100 2100 रुपये किलोचा रेट चालू आहे. आणि पॅकेजिंग आपण कुठल्या कुठल्या साईजमध्ये करतो? पाव किलो मध्ये असतं, अर्धा किलो मध्ये असतं आणि 1 किलो नाही आहे आता सध्या. पाव किलो आणि अर्धा किलो मध्ये सध्या याच 2 पॅकेजिंग मध्ये हे आहेत. दोनच अच्छा. size. ओके 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 ओके, सुंदर. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण हे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण होम डिलिव्हरी देतो. ओके ओके. तर आता हे सगळ्या गोष्टीचा आपण आस्वाद घेतोय. ओव्हरऑल आपण जे स्टे बघितला तो खूपच सुंदर आहे. कारण उद्या मी सकाळी लवकर निघणार, तर त्याच्यामुळे आताच आपण आउट्रो करतो आहोत व्हिडिओचा. आणि जर गेस्टला तुमच्याशी संपर्क करायचा असेल किंवा इकडचं जर बुकिंग करायचं असेल तर आपण कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहोत किंवा मग आपण कुठल्या नंबरवरनं तुमच्याशी संपर्क करू शकतो? युजली ग्रुप वगैरे असेल तर आम्ही डायरेक्ट बुकिंगच घेतो. अच्छा. आमचा स्वतःचं हे आहे, म्हणजे गुगल पेज आहे. ओके. त्याच्यावरून आम्ही डायरेक्ट बुकिंग. काय नावाने आहे ते? नेचर यात्रा म्हणूनच आहे. अच्छा. आणि booking.com वर पण आहे, मेक माय ट्रिप वर पण आहे. अरे वा. पण ओके डायरेक्ट बुकिंग केलेलं ते चांगलं. अच्छा. तेवढं आम्ही ते पर्सनलाइज त्यांना ऑफर्स वगैरे देऊ शकतो. ओके. बरेच लोकांना उत्सुकता असते या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर. रेट्स काय आहेत? तर साधारण आपले रेट तर प्रत्येक सीझनला बदलत असतात. त्यामुळे मी नेहमी सांगतो की पहिले कॉल करा आणि रेट जाणून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. तर सध्याचे आता आपले रेट्स काय चालू आहेत? आता सध्या रेट आपले कसे पर पर्सन जर तुम्ही मोठा ग्रुप येत असाल तर अराउंड 1500 रुपयेपर्यंत आहे. त्याच्यामध्ये आपलं कसं असतं 1 मील प्लॅन आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही लंच किंवा डिनर हम्म. असं सिलेक्ट करू शकता. युजली लोक कसं रात्रीचा डिनरच खातात, सकाळचा ओके. नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता. बरोबर. मग हे पर पर्सन आम्ही 1500 मध्ये पॅकेज करून देतो. ओके ओके. आणि जर फक्त जेवणासाठी, कारण तुमच्या जेवणाची चव जी आहे ती अप्रतिम आहे, तर फक्त इथे जर पर्यटक कोण आला तर फक्त जेवणासाठी तुमच्याकडे येऊ शकतो का? मोठा ग्रुप असेल तर आम्ही घेतो. अच्छा. Usually आमचं रेस्टॉरंट असं नाहीये. बरोबर. मोठा कुठचा ग्रुप पण अगदी 10-1 जणांची फॅमिली आली घेऊ तर नक्कीच तुम्ही त्यांना केटर करू शकतो. आधी शकता. कॉल केला तर मग तसं अरेंज. नक्कीच नक्कीच. सो तुमच्या खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी नक्की संपर्क करतील. खूप चांगली सर्व्हिस, स्वच्छता अप्रतिम आणि खूप सुंदर, खूप सुंदर. आणि खरंच आम्ही जवळच राहतो, पण इथे आल्यानंतर आम्हाला खरंच जाणवलं की आम्ही खरंच आज निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहोत. तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. तर आपण आमरस जो खाल्ला अप्रतिम म्हणजे अप्रतिम ना. सीझनचा बेस्ट आंबेस. सुंदर. नक्कीच. म्हणजे इथल्या आंब्याला देखील चांगली टेस्ट आहे. आणि आता आपण ह्याचं आवरण कसलं आहे बाहेरचं? रव्याचं. थोडंसं आपण कट करून थोडंसं आपण त्याच्यात तूप सोडूया आणि ही झोपेची गोळी खाऊया. अन्नदाता सुखी भव. सुंदरच. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ बनवला. उद्या सकाळीच मी निघणार आहे, त्यामुळे आउट्रो आज रात्रीच करतो आहे. कारण आधी-रातचं एक शिबिर चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघायचं आहे. पण आता हा सीझन आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही गावाला येणार आहात. पुढे पावसाळी वेकेशन म्हणजे पावसाळी सुट्टी जर असेल किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला कोकणातलं पर्यटन जर बघायचं असेल तर हे रिसॉर्ट एक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील असं देखील मी तुम्हाला सजेस्ट करतो. तर मित्रांनो, खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर देत आहोत, त्या नंबरवर तुम्ही दादाशी संपर्क करू शकता. आणि जेवणाच्या बाबतीत म्हणाल तर बेस्ट क्वालिटी जेवण आहे इथे. तर तुमची सगळी व्यवस्था इथे होईल आणि निसर्गाच्या सानिध्यात एक चांगला स्टेचं बेस्ट ऑप्शन तुम्हाला आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.